तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी चा जो नागरिकशास्त्र विषय आहे, तर त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 3 आहे, केंद्रीय कार्यकारी मंडळ. त्याचा जो स्वाध्याय आहे, प्रश्नोत्तर आहे. तर त्या स्वाध्यायामधले सगळ्या प्रश्नांची उत्तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यातला पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून विधाने काय करा, पूर्ण करा. ही विधानं आपल्याला पूर्ण करायची आहेत. त्यातील पहिला आहे, भारतातील कार्यकारी सत्ता कोणाकडे असते? तर भारतातील कार्यकारी सत्ता ही राष्ट्रपतींकडे असते. ओके, राष्ट्रपती यांच्याकडे असते ना. भारतातील कार्यकारी सत्ता राष्ट्रपती यांच्याकडे असतात. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, संविधानानुसार सर्व कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींच्या नावाने चालली असली तरी प्रत्यक्ष ती प्रधानमंत्री व त्याचं मंत्रिमंडळच करत असतं. त्यामुळे त्याचं उत्तर राष्ट्रपती येणार. पण राष्ट्रपतींच्या नावानं ती चालू असते, हे लक्षात ठेवा. पण चालवतो कोण प्रत्यक्षात? प्रधानमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ. राष्ट्रपतींचा कालावधी हा किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा. त्याच्यानंतर पुढे मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करतं? तर मंत्रिमंडळाचं नेतृत्व हे प्रधानमंत्री करत असतात. ओके, ओळखा आणि लिहा. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ यांचा भारताच्या ज्या मंडळात समावेश असतो त्या मंडळाला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं कार्यकारी मंडळ. इंग्लिशमध्ये एक्झिक्युटिव्ह असं म्हटलं जातं त्याला. अधिवेशन काळातील दुपारी 12चा काळ कोणत्या नावाने ओळखला जातो? अधिवेशन काळामध्ये दुपारी 12ची वेळ म्हणजे शून्य प्रहर. पुढील संकल्पना तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे, स्पष्ट करायचं. महाभियोग प्रक्रिया. भारताचे राष्ट्रपती हे संविधानाचे रक्षक असतात. जर त्यांच्याकडून संविधानाचा भंग झाला तर त्यांना पदावरून दूर करण्यासाठी संसदेची विशेष कायदेशीर प्रक्रिया राबवली जाते. तिला काय म्हटलं जातं? महाभियोग प्रक्रिया. हा प्रस्ताव संसदेच्या कोणत्याही एका सभागृहात, लोकसभा किंवा राज्यसभेत मांडला जातो. आरोपपत्रावर किमान 1/4 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असणं आवश्यक आहे. एका सभागृहाने लावलेल्या आरोपांची चौकशी दुसरे सभागृह करते. राष्ट्रपतींना पदावरून हटवण्यासाठी हा प्रस्ताव संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये 2/3 इतका बहुमताने मंजूर करावा लागतो. म्हणजे जेवढे काही संसदेत संख्या आहे त्या संख्येला कितीनं गुणायचं? 2/3. तर तेवढ्या संख्येनं तो मंजूर व्हावा लागतो. अविश्वास ठराव. दुसरा मुद्दा लिहायचा आहे आता. त्याचा अर्थ स्पष्ट करायचा आहे. संसदीय शासन पद्धतीत मंत्रिमंडळ आपल्या कामासाठी कुणाला जबाबदार असतं? तर लोकसभेला जबाबदार असतं. जोपर्यंत लोकसभेत बहुमताचा पाठिंबा आहे, म्हणजे जे लोकसभेचे सदस्य आहेत, खासदार आहेत, त्यांचा पाठिंबा आहे, तोपर्यंत सरकार सत्तेवर राहू शकतं. संसदेला जर असे वाटले की सरकार योग्य काम करत नाही तर संसद काय करतं? अविश्वासाचा ठराव मांडतं. तर त्याचं स्वरूप काय? हा ठराव केवळ कुठं मांडला जातो? लोकसभेत मांडला जातो. विरोधी पक्षाद्वारे हा ठराव मांडला जातो की आमचा चालू मंत्रिमंडळावर विश्वास नाही. जर हा ठराव बहुमताने मंजूर झाला तर पंतप्रधान आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे एक प्रभावी साधन आहे. आता जम्बो मंत्रिमंडळ ही संकल्पना स्पष्ट करायची. जेव्हा एखाद्या सरकारमध्ये मंत्र्यांची संख्या गरजेपेक्षा खूप जास्त असते, अवाढव्य किंवा खूप मोठे मंत्रिमंडळ तयार केलं जातं, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? जम्बो मंत्रिमंडळ. पार्श्वभूमी आणि नियम. पूर्वीच्या काळात युतीचं किंवा आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी अनेक नेत्यांना खुश करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मंत्रिपदे दिली जायची. त्यामुळे एकूण शासकीय खर्च जो आहे तो वाढायचा. यावर नियंत्रण आणण्यासाठी जे आहे 91वी दुरुस्ती करण्यात आली 2003 साली. या नियमानुसार मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या पंतप्रधानांसह लोकसभेच्या किंवा राज्यसभेतील विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असता कामा नये, अशी स्पष्ट मर्यादा यातनं घातली होती, जेणेकरून हे जे जम्बो मंत्रिमंडळ आहे त्यावर मर्यादा येईल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, थोडक्यात उत्तरं लिहायचे. तर मंत्रिमंडळाची जी कार्य आहेत ती काय आहेत ती स्पष्ट करायची आहेत. भारताच्या संसदीय पद्धतीत मंत्रिमंडळ हे प्रत्यक्ष कारभार करणारे महत्त्वाचे मंडळ आहे. त्याची प्रमुख कार्य खालीलप्रमाणे. धोरण निश्चिती. कायदा करण्यासाठी मंत्रिमंडळ प्रथम त्याचे आराखडे किंवा धोरण ठरवते. देशांतर्गत समस्या आणि परराष्ट्र धोरण यावर मंत्रिमंडळ सखोल चर्चा करतं आणि निर्णय घेतं. दुसरं आहे कायद्यांचे प्रस्ताव मांडणे. ठरलेल्या धोरणावर आधारित कायद्यांचे मसुदे, त्याला बिल म्हणतो आपण, मंत्रिमंडळ स्वतः तयार करते आणि ते संसदेच्या सभागृहात मांडून मंजूर करून घेण्याचं महत्त्वाचं काम करते. धोरणांची अंमलबजावणी. संसदेत मंजूर झालेल्या कायद्यांची आणि धोरणांची देशात प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी संबंधित खात्याच्या मंत्र्यांची आणि मंत्रिमंडळाची असते. नियोजन आणि विकास. देशाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि संरक्षण आणि आरोग्यविषयक प्रगतीसाठी विविध कल्याणकारी योजना आखणे आणि त्या जनतेपर्यंत पोहोचवणं हे मंत्रिमंडळाचं प्रमुख काम असतं. दुसरं आहे संसद जी आहे ती मंत्रिमंडळावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवते. संसदीय व्यवस्थेत मंत्रिमंडळ हे आपल्या सर्व कार्यांसाठी संसदेला, विशेषतः लोकसभेला
जबाबदार असतं. संसद पुढील मार्गांनी मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवू शकतं. चर्चा आणि विचार विनिमय. कायद्यांच्या निर्मितीच्या वेळी संसदेचे सदस्य मंत्रिमंडळाच्या धोरणावर आणि विधेयकावर सखोल चर्चा करतात. या चर्चेद्वारे ते मंत्रिमंडळाच्या धोरणातील त्रुटी दाखवून देतात. प्रश्नोत्तराचा तास. संसद अधिवेशनाच्या काळातील दैनंदिन कामकाजाची सुरुवात ही प्रश्नोत्तराने होते. या दरम्यान खासदार मंत्र्यांना शासनाच्या कामाबद्दल प्रश्न विचारतात. मंत्र्यांना या प्रश्नाची समाधानकारक उत्तर देणं बंधनकारक असतं. त्यानंतर शून्य प्रहर. दुपारी 12 ते 1 या काळात सार्वजनिक दृष्टीने महत्त्वाच्या आणि तातडीच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा घडवून आणली जाते. त्यामुळे सरकारला जाब द्यावा लागतो. निषेध आणि तहकुबी प्रस्ताव. सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी किंवा एखाद्या गंभीर घटनेवर तातडीने चर्चा करण्यासाठी संसद सदस्य हे मार्ग वापरून सरकारला धारेवर धरू शकतात. अविश्वास ठराव. मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचे सर्वात अंतिम आणि प्रभावी साधन आहे. लोकसभेने अविश्वास ठराव बहुमताने मंजूर केल्यास चालू सरकारला म्हणजे त्या मंत्रिमंडळाला पंतप्रधानांसहित राजीनामा द्यावा लागतो. त्याच्यानंतर पुढे भारताचे जे राष्ट्रपती आहेत त्यांची कार्य लिहायची आहेत. 1-2 ओळींमध्ये लिहायची आहे. ओके, तर मी आता अशा प्रकारे दिलेत तुम्हाला. पहिला आहे कायदेविषयक कार्य. हा भाग महत्वाचा आहे. संसदेचे अधिवेशन बोलवणे, स्थगित करणे, संसदेने मंजूर केलेल्या विधेयकांवर स्वाक्षरी करून त्याचे कायद्यात रूपांतर करणे, हे कायदेविषयक कार्य असतं राष्ट्रपतींचं. कार्यकारी कार्य. प्रधानमंत्री आणि त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नेमणूक करणे, तसेच महत्त्वाच्या शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे. न्यायविषयक कार्य. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करणे आणि एखाद्या गुन्हेगाराची शिक्षा कमी करणे किंवा रद्द करणे. न्यायविषयक. लष्करी कार्य. भारताच्या तिन्ही संरक्षण दलाचे भूदल, नौदल आणि वायुदल सर्वोच्च प्रमुख म्हणून काम पाहणे आणि युद्ध किंवा शांतता घोषित करणे. त्यानंतर परराष्ट्र विषयक कार्य. परदेशात भारताचे राजदूत नियुक्त करणे आणि इतर देशांशी होणारे करार किंवा तह राष्ट्रपतींच्या नावाने करणे, म्हणजे राष्ट्रपती म्हणून स्वतः करणे. आणीबाणी विषयक अधिकार. देशाच्या संकट काळात निर्माण झाल्यास राष्ट्रीय घटक राज्यातील किंवा इतर आर्थिक आणीबाणीची घोषणा करणे. अर्थविषयक कार्य. राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही धन विधेयक, मनी बिल लोकसभेत मांडता येत नाही. तर ही त्यांची कार्य आहेत. एक प्रकारे यातली जेवढी तुम्हाला शक्य आहे तेवढी इथे लिहू शकता किंवा एकाखाली एक लिहिली तरी चालेल स्वाध्यायामध्ये. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो स्वाध्याय आहे त्याची म्हणजे पुढचं प्रकरण आहे त्याच्या स्वाध्यायातली प्रश्नोत्तर बघूया. ओके, थँक्यू.